नमस्कार रसिक श्रोते हो, माया स्वरगंध या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी माया कारगिरवार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण गणेश पुराणातील काही कथांना श्रवण करीत आहोत. आज पुढील कथेला प्रारंभ करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगभ्यो नमः. तर श्रोते हो, आजच्या कथेचा विषय आहे भृशुंडी ऋषीची कथा. राजा इंद्राला शूरसेनाच्या मनातला मनोभाव कळला. ते बघून देवेंद्र शूरसेनाला म्हणाला, हे राजा, गणेश भक्तीची थोरवी विलक्षण आहे. गणेश भक्तांच्या दर्शनाने इतरे जण पावन होतात. मीही त्याच्यासाठी भृशुंडीच्या दर्शनास गेलो होतो. आता त्याची कथा ऐक. दंडकारण्यानंद नावाचे एक नगर होते. तिथे एक कोळी राहत असे. तो अतिशय दुष्ट होता. तो चोऱ्या करायचा, लोकांना अनेक प्रकारे त्रास द्यायचा. एके दिवशी संतप्त नागरिकांनी त्याला नगरातून हद्दपार केले. मग तो अरण्यात राहून वाटमाऱ्या करू लागला. बरीच संपत्ती मिळवून तो आपल्या परिवारासह चैनीत राहू लागला. एके दिवशी तो कोळी शिकारीसाठी अरण्यात गेला होता. श्वापदांच्या मागे धावून तो पुरता दमला. मग फिरत फिरत एका सरोवरापाशी आला. ते सरोवर गणेश तीर्थ म्हणून प्रसिद्ध होतं. त्याने तिथे स्नान केले आणि तो माघारी वळला. समोरून मुद्गल ऋषी गजाननाचं नामस्मरण करीत येत होते. त्यांचा वध करून चीजवस्तू लुबाडावी असा विचार करून त्याने खडग उपसले. तर काय आश्चर्य! त्याने उगारलेले खडग खाली गळून पडले. त्यावेळी ऋषींची सौम्य, शांत, तेजस्वी मुद्रा पाहून त्याच्या मनाला एक वेगळेच समाधान लाभले. त्याच्या अंतःकरणातील हिंसावृत्ती मावळली. मुद्गलांनी त्याच्याकडे पाहून मंद स्मित केले. ते म्हणाले, अरे धीवरा, तू मला मारणार होतास ना? मग तुझे खडक खाली कसे पडले? ते ऐकून कोळ्याने मुद्गलांचे पाय धरले. तो म्हणाला, हे विप्रा, मला क्षमा कर. मी अत्यंत पापी आहे. मी अनेक दुष्कर्मे केली आहेत. पण आज तुझ्या दर्शनाने माझे मन शांत झाले. माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होणे हा गणेश तीर्थातील स्नानाचा आणि तुझ्या तपश्चर्येचा पुण्य प्रभाव आहे असं मला वाटते. यापुढे मी शस्त्र धरणार नाही, हिंसा करणार नाही, कोणालाही छळणार नाही. मी तुला शरण आहे. तू माझा उद्धार कर. धीवराची ती कळवळ्याची वाणी ऐकून मुद्गलाचे मन द्रवले. त्यांनी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. आपल्या हातातील काठी तेथेच जमिनीत रोवली आणि म्हणाले, धीवरा, तू गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा अहोरात्र जप कर. मी परतून येईपर्यंत किंवा या शुष्क काठीला पाने येईपर्यंत तू तुझे जपानुष्ठान चालू ठेव. तुझे कल्याण होईल. धीवराने त्यांचे म्हणणे ऐकले. मुद्गल ऋषी निघून गेल्यावर तो त्या काठी शेजारीच आसन घालून बसला. गुरुवचनांवर पूर्ण श्रद्धा ठेवून तो एकाग्र चित्ताने उपादिष्ट मंत्राचा जप करू लागला. हे अनुष्ठान 1000 वर्ष चाललं होतं. त्याच्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने काठीलाही अंकुर फुटला. त्याच्या स्वतःच्या अंगाभोवती वारू वाढले. त्यामधून गणेश मंत्राचा मंद ध्वनी ऐकू येत असे.
कालांतराने मुद्गल ऋषी त्याच अरण्यातून अन्यत्र जात होते. त्यांना एकाएकी धीवराची आठवण झाली. शोध घेत ते काठी पुरलेल्या स्थानी आले. तिचे एका विस्तीर्ण वृक्षात रूपांतर झाले होते. त्याच्या मुळाशी एक भले मोठे वारूळ होते. त्यामधून गणेशाय नमः असा मंत्रजप ऐकू येत होता. मुद्गलांनी तिथे वेली आणि पालापाचोळा दूर केला. हलक्या हाताने वारूळही दूर केले. आतमध्ये तपोमग्न धीवराची तेजस्वी मूर्ती दृष्टीस पडली. मुद्गलांनी आपल्या कमंडलूतील अभिमंत्रित जल त्याच्यावर शिंपडलं. त्यामुळे तो भानावर आला. त्याच्या मुखावर परम शांती विलसत होती. त्याच्या भोवयांमधून गणपतीसारखीच एक सोंड उत्पन्न झाली होती. हे त्याचं बदललेलं स्वरूप पाहून मुद्गलांनाही मोठं आश्चर्य वाटलं. धीवराने डोळे उघडले. समोर आपल्या गुरुदेवांना पाहून तो अतिशय आनंदित झाला. त्याने साश्रू नयनांनी त्यांना नमस्कार केला. भ्रूमध्यातून सोंड निघाली म्हणून त्यांनी धीवराचे भ्रूशुंडी असे नाव ठेवले. ते म्हणाले, वत्सा, तुझ्या तपश्चर्येने मी अगदी संतुष्ट झालो आहे. गणेशाची आराधना करताना तूही गणेश स्वरूपच झाला आहेस. तू सर्व देवांना आणि गंधर्वांना पूजनीय होशील. तुझ्या दर्शनाने जीवमात्रांच्या इच्छा पूर्ण होतील. भृशिंडीला आशीर्वाद देऊन मुद्गल ऋषी मार्गस्थ झाले. मग तो तेथेच आश्रम बांधून राहू लागला. त्याने पुन्हा तपश्चर्या आरंभली. अशी 100 वर्ष लोटली. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिलं. आपल्या आराध्य दैवताला सम्मुख पाहून भृशुंडी धन्य धन्य झाला. गणपतीने त्याला आशीर्वाद दिला. तो म्हणाला, हे मुने, या ठिकाणी माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तू 100 वर्षे उत्कट तपश्चर्या केली आहेस. हे स्थान नामल क्षेत्र म्हणून प्रख्यात होईल. येथे जप, तप, अनुष्ठान केल्याने अल्पावधीत कार्यसिद्धी होईल. येथील माझ्या मूर्तीच्या दर्शनाने भाविकांना मोक्ष मिळेल. इंद्राने शूरसेन राजाला ही कथा सांगितली. त्यामुळे त्याला मोठं समाधान वाटलं. तो विनम्रतेने म्हणाला, हे देवेंद्रा, तुमचं विमान इथे जमिनीवर उतरले आहे. त्याने पुन्हा आकाशात उड्डाण केले पाहिजे. त्यासाठी मला काय करता येईल? इंद्र म्हणाला, हे राजा, तुझ्या राज्यात कोणी ब्राह्मण संकष्टी चतुर्थीचं व्रत करीत असेल तर त्याला येथे बोलावून घे. त्याने चतुर्थी व्रताचं 1 वर्षाचं पुण्य अर्पण केले तरच हे विमान पुन्हा उडेल. ते ऐकून शूरसेनाला मोठे नवल वाटले. तो म्हणाला, देवराज, संकष्टी चतुर्थी व्रताचे एवढे महात्म्य असेल तर त्याविषयी जाणून घेणे मला नक्की आवडेल. आपण माझ्यावर कृपा करा. हे व्रत कसे करावे, ते पूर्वी कोणी केले होते, त्याला काय लाभ झाला, याविषयी सविस्तर सांगा. संकष्टी चतुर्थी व्रत महात्म्य आणि कृतवीर्यास पुत्रप्राप्ती कशी झाली ते बघूया. तेव्हा देवेंद्र म्हणाला, शूरसेना, प्राचीन काळी कृतवीर्य नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला. तो सर्व गुणसंपन्न आणि सुशील होता. सुगंधा ही त्याची पत्नी. ती प्रेमळ स्वभावाची पतिव्रता स्त्री होती. या राजाला यश, कीर्ती, ऐश्वर यापैकी कसलीच कमतरता नव्हती. पण पुत्रसंतान नसल्यामुळे हे राजदाम्पत्य नेहमी दुःखी असे. संतती प्राप्तीसाठी त्या उभयतांनी अनेक उपचार केले, व्रतवैकल्यादी उपाय केले, पण काहीही उपयोग झाला नाही. पुढे कृतवीर्याला सुखोपभोगातही रुची राहिली नाही. कंटाळलेल्या त्या राजाने राज्याची धुरा प्रधानाकडे सोपवली आणि सुगंधा राणीला बरोबर घेऊन तो अरण्यात निघून गेला. ते दोघे तेथे वायुभक्षण करून आणि झाडावरची गळून पडलेली पाने खाऊन दृढतेने तपश्चर्या करू लागले. त्यामुळे त्यांची शरीरे सुकून गेली. ते दोघे मरणासन्न दिसू लागले. कृतवीर्य आणि सुगंधा यांची अवस्था पाहून नारदांना दया आली. ते त्वरेने स्वर्गलोकी गेले. तेथे त्यांनी कृतवीर्याच्या पित्याची भेट घेतली. त्याला सर्व हकीकत सांगितली. ते पुढे म्हणाले, राजा, पुत्रसंतान नसल्यामुळे तुझा पुत्र आणि सून व्यथित आहेत.
खडतर तपश्चर्येने ते दोघे मरणोन्मुख अवस्थेत आहेत. त्यांना पुत्र लाभ व्हावा म्हणून तूच काहीतरी प्रयत्न कर. त्यायोगे त्यांचाही जीव वाचेल आणि तुलाही गती मिळेल. त्यानंतर नारद यमलोकी गेले. तेथे भृशुंड ऋषीचे मातापिता असह्य नरक यातना भोगत असल्याचे दिसले. त्यांची अवस्था पाहून नारदांना अतिशय वाईट वाटले. ते त्वरेने भृशुंडीच्या आश्रमात गेले. त्याला यमलोकीचा सर्व वृत्तांत सांगितला. आपले पितर दुःख भोगीत आहे याचे त्यालाही वाईट वाटले. मग त्याने उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेतले आणि म्हणाला, हे गजानना, तुझी माझ्यावर नेहमीच कृपादृष्टी राहिली आहे. माझी माता पितरे नरकामध्ये खितपत पडली आहेत. त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना स्वर्गलोकी जाता यावे म्हणून मी संकष्टी चतुर्थी व्रताच्या एका दिवसाच्या व्रताचे पुण्य अर्पण करीत आहे. त्या पुण्य प्रभावाने त्यांना सद्गती लाभो. भृशुंडीने ते संकल्पयुक्त जल गणेश मूर्तीच्या हातावर सोडले. त्यामुळे त्याच्या मातापितरांची यमयातनातून सुटका झाली आणि ते स्वर्गलोकी गेले. हे राजा, आता मी तुला कृतवीर्याच्या पित्याचा वृत्तांत सांगतो. नारदाकडून आपल्या पुत्राचा आणि सुनेचा वृत्तांत ऐकून त्याचे काळीज गलबलले. तो सत्यलोकी गेला आणि ब्रह्मदेवाला म्हणाला, हे विधाता, तुला नमस्कार असो. कृतवीर्य हा माझा पुत्र सुशील, सदाचारी आणि ईश्वरभक्त आहे. पण त्याला पुत्रसुख नाही, असे का? ब्रह्मदेव म्हणाले, हे राजा, तुझा पुत्र पूर्वजन्मी सोम नामक अंत्यज होता. तो वाटमाऱ्या करून, लोकांना लुबाडून आणि प्रसंगी हत्या करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. एके दिवशी त्याने 12 ब्राह्मणांना ठार केले. त्यांची सर्व चीज वस्तू लुबाडून ती प्रेते एका गुहेत लपवून ठेवली. त्या दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती. त्याने दिवसभर काहीही खाल्ले नाही. रात्री चंद्रोदयाच्या सुमारास लुटलेले धन घेऊन तो लपत छपत घरी आला. आपला पुत्र गणेश याला नावाने हाका मारून दरवाजा उघडण्यास सांगितले. चंद्रोदयानंतर स्नान करून त्याने परिवारासह भोजन केले. हे राजा, अशा प्रकारे माघातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्या अंतजाकडून न कळत उपोषण, गजाननाचे नामस्मरण आणि चंद्रोदयानंतर भोजन हे सगळं व्रताचरण घडलं. त्या पुण्यप्रभावाने या जन्मी तो राजकुळात जन्माला आला. त्याला राजवैभव प्राप्त झालं. पण हातून घडलेल्या ब्रह्महत्यांमुळे त्याला संततीचे सुख लाभले नाही. म्हणून त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रताचरण करावे. या व्रतरूपी गणेश सेवेने त्याच्या पूर्व पातकांचा नाश होऊन त्याला पुत्रलाभ होईल. ते ऐकून कृतवीर्याच्या पित्यास परमानंद झाला. त्याने विधात्याकडून संकष्टी चतुर्थी व्रताचा विधी काय आहे, गणेश पूजन कसे करावे, दुर्वांचं महात्म्य काय आहे, अंगारकी चतुर्थीचे महत्त्व आणि महात्म्य काय आहे, या सर्व गोष्टी विनयपूर्वक जाणून घेतल्या. मग कृतवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. पित्याच्या आज्ञेनुसार कृतवीर्याने त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या व्रतपुण्याईने गणपतीची कृपा होऊन त्याला एक पराक्रमी पुत्र झाला. तर रसिक श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. ही कथा आपल्या सर्वांना आवडली असेल तर माझ्या माया स्वरगंध या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.